बघा, राजकारणामध्ये काही घडामोडी घडू शकतात. तुम्हाला सन्मानजनक जर जागा नाही मिळाल्या तर तुमची भूमिका मग पुढे काय राहणार मग? तर मशाल आणि घड्याळ एकत्रित आलं तर त्यात चुकीचं काय? तर कुठपर्यंत तुमची एक बार्गेनिंग पॉवर राहणार आहे? वेगळं मला तिकीट नसलं चालेल. की आपण राष्ट्रवादीच्या त्यांच्या संपर्कामध्ये आहे, त्या ठिकाणी सुद्धा काही गोष्टींची गुफ्तगू चालू आहे. कितपत तथ्य आहे? ज्या पद्धतीनं कोल्हापूर शहर उत्तरची जागा आमची डावलली, त्याचं पडसाद कोल्हापूर दक्षिणमध्ये झालं. यांना न्याय मिळालाच पाहिजे, तर काही ना काहीतरी घडामोडी वेगळ्या घडू शकतात. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कालपासून आता इच्छुकांच्या जागा वाटपाच्या संदर्भात अनेक ठिकाणी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीतला असणारा दुसरा पक्ष म्हणजे काँग्रेस यांनी आता मुलाखती घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता ह्या मुलाखती जरी आपल्याला समोर दिसत असल्या तरी पडद्यामागची राजकारण सुद्धा बऱ्याच प्रमाणात घडताना दिसून येत आहेत. नेमकं कोल्हापूर शहरामध्ये काय चाललंय, काय यंत्रणा कामाला आहेत आणि कशा पद्धतीचं हे चित्र महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल कशा पद्धतीने असणार हे आपण जाणून घेणार आहोत. पण तुर्तास आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते रविकिरणजी इंगवले आहेत. आपण त्यांच्याशी या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर रीतीने बोलू. रवीजी नमस्कार. ही निवडणूक शिवसेनेसाठी, आपल्या पक्षासाठी ही राजकीय अस्तित्वाची आहे की प्रतिष्ठेची आहे? राजकीय अस्तित्वाचे आहेच, शिवसेना प्रतिष्ठेचे पण आहे. पण महायुतीबरोबर टक्कर देताना महाविकास आघाडी पण अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्षम असावी, त्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेते मंडळींनी, पदाधिकाऱ्यांनी एकत्रित जर आले तर 100% महाविकास आघाडीच्या माध्यमातून महानगरपालिकेवर झेंडा महाविकास आघाडीचा फडकणार. महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार हा तुमचा विश्वास आहे, परंतु त्याच्यासाठी बरेच स्थित्यंतर आहेत. एक एक टप्पे पार करत जावे लागणार, कारण महाविकास आघाडीची तुम्हाला मोठ बांधावी लागणार आहे. महाविकास आघाडीकडे तुमच्याकडून काय जागेचा प्रस्ताव गेलेला आहे का, आणि जर गेला असेल तर कुठपर्यंत तुमची एक बार्गेनिंग पॉवर राहणार आहे? 33 सीट मागितले आम्ही. 33 मधील काल 40 अर्ज आले. सन्माननीय संपर्क प्रमुख अरुणबाई दुधवडकरांचे 40 अर्ज आले. स्टेप बाय स्टेप घडामोडी घडत राहतील, पण फर्स्ट प्राधान्य आमचं असं राहील की काँग्रेस पक्षानं आम्हाला न्याय दिला पाहिजे. नाहीतर मग आम्ही अन्याय केला तर तुम्ही सामोरं आलं पाहिजे. आम्ही अन्याय जर केला तर आमचे प्रमुख पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक यांना न्याय मिळालाच पाहिजे, ह्यासाठी माझी धडपड सुरू. पण अशा प्रकारची वक्तव्य करून महाविकास आघाडीमध्ये कुठं चलबिचल होईल, अस्वस्थता येईल असं वाटतं? काय चुकीचं काय? मी कुठं म्हणला महाविकास आघाडी फोडा, महाविकास आघाडी होऊ देऊ नका? मी म्हणल तसंच झालं पाहिजे असं नाही. वेगळं मला तिकीट नसलं चालेल, पण पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि इतर आजी माजी नगरसेवकांना तिकीट मिळालंच पाहिजे, ह्या मताचा मी. समजा ही जर एक नाही तुम्हाला सन्मानजनक जर जागा नाही मिळाल्या तर तुमची भूमिका मग पुढे काय राहणार मग? काय एकटं लढू शकतो, पण पक्षश्रेष्ठी, संपर्क प्रमुख यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात. परंतु हे सगळे निर्णय या पातळीवरती होणार म्हणजे आपण तुमच्याकडून अहवालवरती आपल्या शीर्षस्थ नेत्यांना पाठवणार, तर हे सगळे निर्णय वरून ज्या पद्धतीने निर्णय होतील त्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन वरून आलेला निर्णय हा ग्राह्य मानावा लागतो. शेवट पक्षाचा निर्णय असतो. पक्षाचं हित जपणारा मी एकटाच नाही, वरिष्ठ पण असतात. पण हित जपताना नुसतंच मला कशा पद्धतीने सीट्स पाहिजेत, मी आत्ता ज्या पद्धतीनं आपणास म्हटलो की पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जर न्याय मिळत नसेल तर 365 दिवसातले 100 दिवस आम्ही आंदोलन, रस्त्यावर उतरतो, निवेदन देतो, त्याला काय अर्थ राहिला? म्हणजे पक्षाची भूमिका, पक्षाची श्रेष्ठता, पक्षाकडून न्याय मिळवून देण्याची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी जनतेसाठी करताना निवडणुकीला देखील सामोरं गेलं पाहिजे. भले पक्षातील कार्यकर्ते श्रीमंत नसतील, गरीब असतील, एक नोट एक वोट कशाला पाहिजे? आपण फक्त एक वोट पास आहे आम्हाला, कारण कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सुज्ञ जनतेनं ओळखलेलं आहे. महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मंडळी त्यांनी भ्रष्टाचार केला नाही, महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी. पण आत्ता सध्या परिस्थिती तुम्ही पाहता, अगदी रस्त्यापासून ग्राउंडपासून इतर सर्व घडामोडी
प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. त्या सगळ्या गोष्टींकडे आपण येऊच. जसजशी ही निवडणूक जाईल त्या मुद्द्यांवरती पण आपण हात घालणार आहोत, त्या विषयी आपल्या भूमिका पण जाणून घेणार आहोत. परंतु सध्या आपण जागा वाटपाच्या बाबतीमध्ये बोलत आहोत. आपण सांगितलं की आम्ही सन्मानजनक जागांची मागणी महाविकास आघाडीचे नेते म्हणून आम्ही काँग्रेसकडे केलेली आहे. ते आम्हाला जागा देतील, नाही दिले तर आम्ही स्वबळाचा नारा देऊ. या दोन गोष्टी असताना सध्या एक चर्चा अशी आहे की आपण राष्ट्रवादीच्या म्हणजे विशेषतः हसन मुश्रीफ यांची जी राष्ट्रवादी, अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्यांच्या संपर्कामध्ये आहे. त्या ठिकाणी सुद्धा काही गोष्टींची गुफ्तगू चालू आहे. कितपत तथ्य आहेत? त्यांचा माझा संपर्क नेहमी असतो. नेहमी म्हणजे राजकीय नव्हे, आमचा एक संपर्क चांगला आहे मुश्रीफ साहेबांशी. विषय झाला असेल कदाचित, बाहेर तुम्हाला काय बातमी आलेली आहे मला माहिती नाही, परंतु तथ्य आहे त्यामध्ये. भेटीगाठी होत असतात हो, पण याचा तर राजकीय अर्थ कोणी काढू नये. हो का, राजकारणामध्ये काही घडामोडी घडू शकतात. समरजित घाटगे, राजे समरजित घाटगे यांची युती अचानकपणे एकदम मुश्रीफ साहेबांशी झाली. पण माझी का होणे होत असली तर होईल, पण हा निर्णय सगळे वरिष्ठ घेणार, मी नाही घेऊ शकत. हा अधिकार मला नाही. तशा प्रकारच्या काही गोष्टी म्हणजे प्राथमिक स्तरावरती काही चर्चा किंवा या गोष्टी काही चालू आहेत? नाही, ते मी ओपन बोलू शकत नाही, आपण समजावून घ्या. पण एक उदाहरण मी तुम्हाला दिलं. अचानकपणे दोन एकमेकाचे कट्टर शत्रू, कट्टर वैरी, म्हणजे सख्खे शेजारी पक्के वैरी असणारे मुश्रीफ साहेबांनी समरजित घाटगे अचानकपणे एका रात्रीत आले एकत्र विकासासाठी. विकासात्मक दृष्टिकोन असेल तर मशाल आणि घड्याळ एकत्रित आलं तर त्यात चुकीचं काय? आम्ही कुठं भाजपबरोबर निघालो, आम्ही कुठे एकनाथ शिंदेबरोबर त्यांच्या गटाबरोबर निघालो, त्यांच्याशी आमचा काय संबंध पण आणि संपर्क पण नाही. पण विकास होत असेल कोल्हापूर शहराचा, जिल्ह्याचा, आणि त्यांच्याकडून हात मिळवणी होत असेल तर अत्यानंद राहील. पण ह्या सर्व गोष्टी वरिष्ठांशी चर्चा करून घडतील. पण ह्या भूमिका रुजतील का कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना? भारत देशामध्ये सध्या जे राजकारण भाजपच्या माध्यमातून सुरू आहे ते रुजण्यासारखं आहे का? भाजप मूग डाळ लावतं तिथं ऊस उगवतो, जिथं ऊस लावलाय तिथं द्राक्ष उगवतात, जिथं द्राक्ष लावले तिथं करवंद उगवतं. म्हणजे सांगण्याचा हेतू काय, महाराष्ट्र राज्यामधलं जे सरकार आहे ते रुजण्यासारखं आहे का? ज्या ज्या लोकांच्यावर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, ईडीची चौकशी लावली, ईडीच्या चौकशीच्या माध्यमातून आत घालण्याची भीती दाखवली, एक एक साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपये दिले, मग हे सगळं रुचण्यासारखं आहे का? ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देवेंद्र फडणवीसजींनी केले, भाजप पक्षाच्या माध्यमातून जितके आरोप झाले तितके सगळे त्यांच्याबरोबर सरकारमध्ये सामील आहेत. मग हे जर पब्लिकला रुचत असेल तर आमची इथली आघाडी का रुचणार नाही? रुचू शकते. आणि आमच्या पक्षामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून 1 इंचही जमीन बळकवलेला कोणी नेता नाही. पण त्या शिंदे गटामध्ये जमिनीचं आरक्षण काढतो. ते जयप्रभा स्टुडिओ असेल, गांधी मैदान असेल, रस्ते असतील, वेगवेगळ्या माध्यमातून विकास निधी आणायचा. त्या विकास निधीच्या नावाखाली टक्केवारी गोळा करून गब्बर झाले लोक. मी म्हटलं सुरुवातीला की या भूमिका आपण नंतर जाणून घेणार आहोत. आता पहिला टप्पा जो आहे तो एक नाही जागा वाटपाच्या बाबतीमध्ये तुमच्या वक्तव्यातनं ती ब्रेकिंग आली असं मला म्हणायचं. असं असेल, तुमच्या वक्तव्यातनं ती ब्रेकिंग आली. ते काय, राजकारणात कायमस्वरूपी कोण कोणाचा शत्रू नसतो. जे वाक्य आहे ते सत्य आहे. कोल्हापूर शहराचा, जिल्ह्याचा विकास होत असेल तर मशाल आणि घड्याळ एकत्रित आलं तर बिघडलं कुठं? पण याची मान्यता वरिष्ठांनी द्यावी. मी कसं घेणार? याचं चित्र किती दिवसामध्ये कोल्हापूरकरांना दिसून येईल काय माहिती नाही. चर्चा झाली असेल नसेल हा पार्ट वेगळा, पण कोल्हापूर जिल्ह्याला आणि महाराष्ट्र राज्यातील जनतेला, सुज्ञ जनतेला आता माहिती झाली कोण कोणाबरोबर कशी युती करू शकतो. पण आम्हाला युती कोणाबरोबरही झाली, महाविकास आघाडीबरोबर आम्ही सक्षमपणे आहोत, भक्कमपणे आहोत, राहणार. पण महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेते मंडळींनी आमच्या पदाधिकाऱ्यांना जर न्याय दिला नाही, आमच्या पक्षातील प्रमुखांना तिकीट दिलं नाही, तर काही ना काहीतरी घडामोडी वेगळ्या घडू शकतात. परंतु याच्यासाठी संवाद लागतो. तुमचा संवाद तसा चालू आहे का महाविकास आघाडीतले जे आहे? सन्माननीय बंटी साहेबांच्यावर माझी चर्चा झाली. सचिनभाई चव्हाण पण होते त्या चर्चेमध्ये. चर्चा चांगली सुरू आहे, पण कुठेतरी अन्याय होऊ नये. ठराविक सीट्स ज्या आमच्या निवडून येऊ शकतातच, ठराविक आमचे पदाधिकारी जे गेली कित्येक वर्ष राबतात, अशांच्यावर अन्याय होऊ नये याची दक्षता देखील यांनी घ्यायला पाहिजे.
आणि जर दक्षता घेत नसतील तर तो आमच्यावर अन्याय आहे. आमच्यावर ज्यावेळी अन्याय होतो त्याचं पडसाद अखंड जिल्ह्यामध्ये उमटतं. ज्या पद्धतीनं कोल्हापूर शहर उत्तरची जागा आमची डावलली, त्याचं पडसाद कोल्हापूर दक्षिणमध्ये झालं, कोल्हापूर ग्रामीणमध्ये झालं. याचं पुनरुत्पादन होऊ नये याच्याकडे दक्षता काँग्रेसच्या वरिष्ठांनी घ्यावी आणि हा मार्ग लवकरात लवकर मोकळा करून प्रचाराचा शुभारंभ महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी एकत्रित येऊन कराव्या, याच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांच्यावर मागणी करतो. एकंदरीतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून भूमिका मांडत असताना त्यांनी तिन्ही पर्याय सांगितलेले आहेत की एक, महाविकास आघाडीच्या सोबत आमचा अलायन्स राहील, त्यांना आम्हाला सन्मानजनक जागा द्याव्या. नाही जर त्यातून काही घडलं तर मग आम्ही स्वबळावरती लढण्याची सुद्धा आमची तयारी आहे. आणि त्यातूनही जर काही घडलं तर मग ज्या पद्धतीचं चित्र कागलमध्ये पाहायला मिळालं तशा चित्राची जर पुनरावृत्ती कोल्हापूर शहरामध्ये झाली तर त्याची तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, अशा पद्धतीची देखील भूमिका मांडलेली आहे. परंतु हे सगळे निर्णय हे वरिष्ठ पातळीवरून घेणार आणि वरिष्ठ पातळीवरचे होणारे निर्णय हा मी कार्यकर्ता म्हणून शिरसावंद मांडणारा एक कार्यकर्ता आहे, अशा पद्धतीची भूमिका मांडली. उद्याच्या काळामध्ये काय काय आणि कशा पद्धतीने हे राजकारण बदलत जाणार हे खरंच अशा पद्धतीने घडणार की हे बार्गेनिंग पॉवरसाठी चाललंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.